श्री स्वामी समर्थ. कधी होतं का असं, जी गोष्ट आपण ठरवतो आणि आपल्याला असं वाटतं की जाऊ दे, नाही होणार जाणं, या ठिकाणी जायची फार इच्छा आहे, पण काय माहिती आपण कधी जाऊ ते. आणि अचानक असे योग येतात की आपण अवघ्या 3-4 तासामध्ये आपण त्या मंदिरात किंवा त्या जागेवरती असू. असं होतं का तुमच्यासोबत? होत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. माझ्या बाबतीत अगदी तसंच झालेलं आहे. मी म्हणजे 10-15 दिवसापासून असं वाटत होतं की आपण अक्कलकोटला एकदा जाऊन यावं, जाऊन यावं. आणि अचानक दर्शन झालं माझं आणि अवघ्या 3-4 तासामध्ये आम्ही प्लॅन केला आणि वर्कआउट झाला. ही गोष्ट खूप म्हणजे असं म्हणतात ना, की जिथं म्हणजे स्वामींच्या इच्छेपुढं कुणाची इच्छा चालत नाही, तसाच मला अनुभव आलेला आहे. आणि आम्ही अक्कलकोटला गेलो. सगळ्यात आधी समाधी मठावरती दर्शन घ्यायला गेलो आणि त्याच्यानंतर म्हणजे जिथं वटवृक्ष देवस्थान आहे, तिथं गेलो. अगदी छान रांगेमध्ये दर्शन झाले. चिमुकली लेकरं पण तिथं दर्शनासाठी आलेली होती. आणि जो चोळप्पांचा वाडा आहे, तो दाखवते मी तुम्हाला. तिथं गेल्याच्यानंतर इतकं शांत आणि छान वाटतं ना, खरंच सांगते. जर तुम्ही कधी गेला नसाल आणि तुम्हाला माहीत नसेल की चोळप्पा महाराजांचा वाडा कुठं आहे, तर जिथं मेन समाधी मठ आहे ना, तिथं जा. आणि तिथं गुगलवरती जरी आपण टाकलं ना, तर तिथं येऊन जातं. तिथं जाऊन छान असं दर्शन घ्यायचं. स्वामींच्या वस्तू आहेत बरं का. स्वामींचा अंगारखा, तिथं असलेल्या स्वामींच्या पादुका, त्यांनी वापरलेल्या गोष्टी, त्यांच्या गळ्यातल्या माळा, सगळं काही आहे तिथं. आणि त्याचं दर्शन झाल्याच्यानंतर इतकं समाधान मिळतं. ही ऊर्जा आपण जेव्हा घरी घेऊन येतो ना, तेव्हा आपल्याला नकळत असं एकदम शांत समाधानी वाटायला लागतं. तशातली गोष्ट आहे. आणि स्वामींची कृपा ज्यांच्यावरती होते ना, ते त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करून नेतात बरं का. तितकंच खरं आहे ते. मला या गोष्टीचा खूप छान असा अनुभव आलेला आहे. आणि मी इथे एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगेल, की काही कुटुंब अशी आहेत अजूनही, ज्यांचा देवावरती विश्वास नाही आहे. पण एक वेळ अशी येते, जेव्हा विज्ञान आपलं संपतं ना, तिथं अध्यात्म सुरू होतं. खरंच आहे ती गोष्ट. वटवृक्ष देवस्थानला ना खूप बदल झालेला आहे. इतकं छान वाटत होतं तिथं. पण थोडंसं कसं म्हणजे सूर्यप्रकाश थोडा कमी वाटला मला. पण महाराजांची जी ऊर्जा आहे ना, ती अत्यंत जवळून बघायला मिळाली. खूप गर्दी होती, तरी पण इतकं छान दर्शन झालं. महाराजांची दृष्टी आपल्यावरती पडली, हे म्हणजे आपलं खरंच सद्भाग्य आहे. हे आहे वटवृक्ष देवस्थान. आणि मी जे आधी दाखवलं होतं ते समाधी मठ आहे. तिथं महाराजांची समाधी आहे. थोडी गर्दी होती, पण एवढं छान. आणि ही जी मूर्ती आहे, फोटो आहे ना, तो रुद्राक्षापासून बनवलेली मूर्ती आहे बरं का ती. इतकं छान वाटत होतं तिथं गेल्याच्यानंतर. आणि खरंच सांगते, एवढं समाधान घेऊन आले मी. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक